हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलंच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय पहिला, वल्ली दुसरी, श्लोक क्रमांक 21. आसीनो दूरम वज्रती शयनो याती सर्वता कस्तम मदामदम देवम मदन्यो ज्ञाती महर्ती ज्ञातू महर्ती. अन्वयार्थ. आत्मा अचल असूनही दूरवर जातो. निद्रा घेत असला तरीही सर्वत्र भ्रमण करतो. मद करायला योग्य असूनही मदांध नसणाऱ्या परमेश्वराला माझ्या इतकं दुसरा कुणीही जाणू शकत नाही. परमात्मा परमेश्वराची परस्पर विरुद्ध असलेली अशी ओळख यमराज इथे करून देत आहेत. प्रथम याचा शब्दशः अर्थ पाहूया. त्यावरून परमात्मा परमेश्वराची शब्दशः ओळख लक्षात घेऊया. आत्मा विश्वामध्ये सर्वत्र भरलेला आहे. त्याने विश्वाला व्यापून ठेवलेला आहे. एवढंच नव्हे तर तो विश्व व्यापून उरलेला आहे. उदाहरण घेऊया. आपण एका कागदावर पातेलं ठेवावं. पोत्यातून पातेल्यात तांदूळ ओतावे. पोतं रिकामं करावं. पोतं बाजूला ठेवावं. पातेल्याकडे पाहावे तर पातेले तांदळाने परिपूर्ण ओसंडून भरून तांदूळ बाहेर कागदावर येऊन त्यात पातेले बुडून गेलेलं आहे. तांदूळ रूपी परमात्म्याने पातेले रूपी विश्वाला हे असं व्यापून ते बाहेर उरलेलं आहे. अशा प्रकारे आत्म्याने विश्वाला पूर्ण व्यापून ठेवलं आहे. आता ते हालचाल करू शकत नाही, कारण त्याला हालचाल करायला विश्वात त्याच्याशिवाय रिकामी असलेली जागा शिल्लक नाही. त्यामुळे हालचाल न करताही ते दूरवर जाते. कारण विश्वाचा असा एकही भाग नाही जिथे आत्मा नाही. तो अगोदरच सर्वत्र सर्व दूर आहे. ते स्वस्थ असले तरी त्यावेळीही ते सर्वत्र भ्रमण केल्यासारखे व्यापून असते. आत्मा सर्व गुणसंपन्न असूनही तो निर्गुण आहे. परमात्मा सकल प्राणीमात्रांहून सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे प्राणीमात्रात जे जे गुण आहेत ते सर्व त्या परमात्म्यात निश्चितच आहेत. परंतु परमात्मा अव्यक्त अदृश्य असल्यामुळे तो निर्गुण आहे. परमात्म्याच्या या परस्पर विरुद्ध परिचयातून आपण परमात्मा परमेश्वर ओळखायचा आहे. त्याचं विवरण आता करूया. विश्वातील प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ही असतेच असते आणि ती प्रतिक्रिया विरुद्ध विपरीत असते. परमात्म्याचा हा विशेष आहे. ही त्याची विशेष ओळख आहे. रोजच्या जीवनात याचे अनुभव आपल्याला हर घडी येत असतात. आपण जेव्हा जन्म घेत असतो तेव्हाच त्या क्षणीच आपण आपला मृत्यू निश्चित केलेला असतो. बालपणानंतर तारुण्य आणि त्यानंतर वार्धक्य आणि पुन्हा पुनर्जन्माने बालपण, तारुण्य वगैरे चालूच राहते. आपण जेव्हा मैत्री करतो तेव्हा आपण शत्रुत्वाचं बीज पेरून ठेवतो. आपण जेव्हा प्रेम करतो तेव्हा आपण द्वेषाचं बीज पेरून ठेवतो. आपण जेव्हा आपल्या स्तुतीने हर्ष पावून ती ऐकत असतो त्याच वेळी आपण आपल्या निंदेची नांदी तयार करून ठेवलेली असते. आपण जेव्हा सुख उपभोगत असतो तेव्हा त्या पाठोपाठ दुःख येणार हे गृहीत धरावे लागते. सौख्याच्या शीतल गारव्यानंतर दुःखाचे गरम चटके सहन करावे लागतात. त्याची तयारी करून ठेवावी लागते. नियतीची काठी कधी पोटावर बसते तर कधी पाठीवर बसते. कोणत्याही चांगल्या गोष्टीनंतर त्याच्या विपरीत वाईट गोष्ट नक्की घडते. फरक पडतो तो कालावधीचा. काहींच्या वाट्याला ते लवकर येते तर काहींच्या वाट्याला ते उशिरा येते. यालाच सद्दीचा काळ संपावा लागतो असं म्हणतात.
तो एक ना एक दिवस संपतो हे निश्चित. याला नियती म्हणा, नशीब म्हणा, प्रारब्ध म्हणा, नाहीतर आणखी काहीही नाव द्या. परंतु हे भोगावे लागते हे निश्चित. योगेश्वरांनी अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दर्शन दिलं तेव्हा त्यांच्यातून सूर आणि असुर असे दोन्हीही ये जा करत होते. ही त्याची लीला ज्याला समजली, ज्यानं ती जाणली, तोच हा भवसागर तरून जाऊ शकतो. त्याने परमात्म्याला जाणला समजावे. जो हे जाणणार नाही तो त्यापासून होणाऱ्या दुःखाने व्यथित होऊन जीवनाची नौका आनंदाने पार करू शकणार नाही. तो जीवनाचा आनंद घेऊ शकणार नाही. यमराज सांगत आहेत की आत्मा अचल असूनही दूरवर जातो. निद्रा घेत असला तरीही सर्वत्र भ्रमण करतो. परमात्म्याचा हा विशेष परिचय आहे. परमात्मा हा असा महान गतीमध्ये स्थिर आहे आणि स्थिरतेमध्ये महान गतिमान आहे. याचं थोडं विवरण करूया. ओम असा महाध्वनी होऊन परब्रह्म परमात्म्यामधून हे विश्व बाहेर आलं. बाहेर आलेल्या वस्तूंना त्या परमात्म्याचं आकर्षण होतं. बाहेर आलेल्या वस्तू त्या परब्रह्म परमात्म्याला केंद्र करून त्याला आकृष्ट होऊन त्याच्या सभोवती फिरू लागल्या. त्या एकमेकांना आकृष्ट करून एकमेकांभोवती फिरू लागल्या. त्यात ज्यांच्यामध्ये जास्त आकर्षण होतं त्याला केंद्र करून त्यांच्या सभोवती त्या मानाने कमी आकर्षण असलेल्या वस्तू फिरू लागल्या. यामुळे अनेक सूर्य तयार होऊन त्यांच्या ग्रहमाला तयार झाल्या. याचप्रमाणे ग्रहांच्या उपग्रहमाला तयार झाल्या. याचबरोबर या वस्तू स्वतःचा केंद्रबिंदू करून स्वतःभोवतीही फिरू लागल्या. यामुळे हे ग्रह आपापल्या आसाभोवती स्थिर झाले. अशा प्रकारे एकमेकांभोवती फिरताना या विश्वाला एक महान गती प्राप्त झाली. याचबरोबर स्वतःच्या केंद्राभोवती फिरताना या प्रत्येक वस्तूला स्थिरताही आली. यास्तव यमराज सांगत आहेत की परमात्मा महान गतीमध्ये स्थिर आहे आणि स्थिरतेमध्ये महान गतिमान आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील प्रत्येक वस्तू एकमेकांना आकृष्ट करत असली तरी ती प्रत्येकापासून सतत अंतर ठेवून आहे. कारण जर त्या अति आकर्षणाने एकमेकांजवळ येतील तर त्यातील आकर्षण संपुष्टात येऊन त्या नष्ट होतील. हा आपल्यासाठी जीवन सिद्धांत आहे. अतिपरिचयात अवज्ञा असं म्हटलं जातं. आपण आधी जे आत्ता पाहिलं याचा हाच अर्थ आहे. दुरून डोंगर साजरे दिसतात, जवळ आल्यावर त्यातील कुरूपता स्पष्ट होते. ओळखीमुळे गुण समजतात, परंतु जवळकीमुळे अवगुण समजतात. तेव्हा योग्य अंतर ठेवूनच जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्यावा. आत्तापर्यंतच्या विवेचनावरून परमात्म्याबद्दल आपण जे पाहिलं त्यावरून परमात्म्याबद्दल काही निरनिराळे विचार सिद्धांत मांडले गेले. हे जे सिद्धांत मांडले गेले ते पाहणे येथे उद्बोधक होईल. प्रत्येक गोष्टीच्या विरुद्ध घडत असतं. त्यामुळे शेवटी काहीही शिल्लक राहत नाही. याचा अर्थ कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. आत्ता जे आहे ते उद्या नाही हे निश्चित आहे. एखाद्या वस्तूचे तुकडे तुकडे केले की ती वस्तू नष्ट होते, कारण ती पुन्हा जोडता येत नाही. मैत्री केली की शत्रू निर्माण होतात. तेव्हा मुळातच मैत्री करण्यात अर्थ नाही. त्यामुळे असा विचार पुढे आला की परमात्मा असं काहीही नाही. परमात्मा असं काही नाहीच आहे. एक नुसतीच सार्वभौम शक्ती आहे. शांत, स्थिर, मौन अशी हीच उपासना आहे. त्यामुळे जी स्थिती होईल तेच तुम्ही वास्तव आहात. तीच ती सार्वभौम शक्ती आहे. बस एवढेच सत्य आहे.
काहीही नाही हेच एकमेव सत्य आहे. प्रत्येक गोष्टीच्या विरुद्ध विपरीत घडत असतं. त्यामुळे शेवटी आपल्याजवळ शून्य शिल्लक राहतं. उदाहरणार्थ, अधिक 10 घटना अधिक वजा 10 विपरीत घटना बरोबर 0. बस, हेच सत्य आहे. हाच परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे एक शून्य आहे, एक विवर आहे. शून्यात शांत, स्तब्ध, मौन असा. हीच उपासना आहे. हे विवर अनुभवा. तीच परमशक्ती आहे. जीवनात तेच तुम्ही व्हायचा प्रयत्न करा. कोणतीही गोष्ट केल्यावर त्याच्या विपरीत हे घडणारच आहे. याची जगताना सतत जाणीव ठेवा. यामुळे कशानेही नैराश्य यायचं कारण नाही. जीवन सुखानं जगत असा. ते शून्य जीवन जगण्याचाच आस्वाद घ्या. कारण हेच वास्तव जीवन आहे. याला पर्याय नाही. त्याचा आस्वाद घ्या. आपल्या ऋषींनी यापेक्षा वेगळा विचार मांडला. हा सर्वात पुरातन विचार आहे. प्रत्येक गोष्टीच्या विपरीत विरुद्ध घडत असतं. याचा अर्थ एक गोष्ट आणि त्याच्या विपरीत असे 2 भाग आहेत. परमात्मा हा या दोन्हीहूनही विराट आहे. त्याने या दोन्हींना सामावून घेतलेलं आहे. त्याच्यात हे दोन्ही एकमेकांविरुद्ध असे भाग सामावलेले आहेत. त्यामुळे आपल्याला परमात्मा दर्शन पाहिजे असेल तर आपल्याला या दोन्हीच्याही पलीकडे जायला पाहिजे. त्या पलीकडे जाणे हाच योग आहे. हे 2 भाग एकमेकांना संतुलित करत असतात. हाच या विश्वव्यवस्थेचा नियम आहे. हीच त्या परमात्म्याची लीला आहे. दुःख नसेल तर सुखाला अर्थ राहणार नाही. वैर नसेल तर मैत्रीची किंमत राहणार नाही. तेव्हा या दोन्ही गोष्टी एकमेकांविरुद्ध असल्या तरी तो एक भास आहे. वास्तवात त्या दोन्ही एकमेकांना संतुलित करत असतात. त्या एकमेकांसाठी आवश्यक आहेत हे जाणा. तेव्हा जीवनात सुखदुःखाच्या पलीकडे आनंद घ्या. मैत्री वैर या पलीकडील सहवासाचा आनंद घ्या. फार पूर्वी अफलातून नगरीमध्ये एक राजा होता. त्याला एकुलता एक मुलगा होता. त्याने काहीही केले तरी राजा त्याला रागवत किंवा मारत असे. एकदा त्या लाडावलेल्या मुलाने महाविपरीत हट्ट केला. त्यांनी सफरचंद पाहिजेत असा हट्ट केला. राजाने त्वरित सफरचंद आणून दिली. त्या मुलाने त्याचे तुकडे करून मागितले. सेविकेने त्वरित सफरचंदाचे तुकडे केले. आता तो मुलगा म्हणाला, मला पुन्हा हेच तुकडे जोडून पुन्हा तीच अखंड सफरचंद हवीये. हा हट्ट पुरवणे शक्य नव्हते. राजाने या हट्ट पुरवठा कामगिरीवर प्रधानाची नेमणूक केली. प्रधानजीला मुलाला मारायचं नाही असा सज्जड दम भरला. प्रधानजीने मुलाला एकांतात नेले आणि सांगितले, एक आरट्या, पाहिजे तर मुकाट्याने त्या फोडी खा, नाहीतर कानफाट फोडीन. मुलाने चटकन फोडी खाल्ल्या. यमराज म्हणत आहेत की मद करायला योग्य असूनही मदांध नसणाऱ्या परमेश्वराला येथे परमात्म्याचा अजून एक विशेष सांगितलेला आहे. तो सर्वेश्वर आहे, तरीही तो निर्विकारी निर्गुण आहे. तेव्हा परमात्म्याप्रत जायचं असेल तर अहंमन्यता अहंकार नष्ट करायला पाहिजे. कारण परमात्मा तसा नाही. तो सर्वेश्वर आहे. त्याने मद दाखवला तर ते त्याला शोभून दिसेल. आपली लायकी नसताना आपण उगाचच अहंकार मिरवत असतो. 2 समसमान गोष्टीच एकमेकात मिसळू शकतात, विलीन होऊ शकतात. जर 2 भिन्न गोष्टी एकमेकात मिसळल्या तर त्या एकजीव होणार नाहीत, विलीन होणार नाहीत. त्यातून प्रक्रिया होऊन तिसरीच गोष्ट निर्माण होईल. किंवा अभिन्न गोष्टींशी तादात्म्य पावायला गेल्यास आपण चेंडूप्रमाणे बाहेर भिरकावले जाऊ.
केलेली तपश्चर्या तर वाया जाईलच, शिवाय पुन्हा पहिल्यापासून साधना सुरू करावी लागेल. तेव्हा निर्विकारी निर्गुणी होऊन परमात्म्याप्रत जायचं आहे. यमराज म्हणत आहेत की परमात्म्याला माझ्या इतकं दुसरा कुणीही जाणू शकत नाही. अगदी स्वाभाविक आहे. एकतर यमराज जन्म घेतलेल्याला त्याच्या विपरीत मृत्यू देणारे आहेत. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हटलं जातं. परमात्मा प्राप्त करायला आपल्याला आपल्यात आमूलाग्र बदल करावा लागतो. तो पुनर्जन्मच असतो. दुसरं म्हणजे आपल्या कर्मकर्तृत्वाची चित्रगुप्ताची वही यमराज वाचतात आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढील यात्रेला पाठवतात. आपले भोग शिल्लक असतील तर ते त्यासाठी योग्य अशा देही रवानगी करतात. भोग संपले असतील तर सायुज्य मुक्त म्हणून आपल्याला परमेश्वराच्या चरणी मुक्तिद्वारात विराजित करतात. यास्तव ते आपण आणि परमात्मा यांच्यामध्ये असतात. त्यामुळे स्वाभाविकच ते आपल्याला आणि परमात्म्याला जास्त चांगले ओळखतात. हरिओम.